शेतकऱ्यांसाठी आज एक मोठी आनंदाची बातमी. आजपासून 2025चा पीक विमा वाटप सुरू. तर शेतकरी बांधवांना SMS देखील आज आलेला आहे. नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा, सांगली, बीड, बुलढाणा, धाराशिव, अकोला, कोल्हापूर, जालना, परभणी, नागपूर, लातूर तर या जिल्ह्यांमध्ये निधीसुद्धा इथं आलेला आहे आणि वाटप देखील सुरू झालेला आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे 2025चा जो काही पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांना जमवण्यास सुरुवात. अनेक शेतकरी बांधवांना SMS देखील इथं येत आहे. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही या पद्धतीने तक्रार करा. 7 दिवसात पीक विमा तुमच्या खात्यात जमा होईल. तर आता केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून शेतकरी बांधवांना इथं SMS सुटलेले आहे. खात्यामध्ये पैसे क्रेडिट होणे सुद्धा सुरू झालेले आहे. तर तब्बल जे की 1700 कोटी रुपयाचा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आणि या जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात. तर आता यामध्ये जे काही जिल्हे आहे यामध्ये बीडमध्ये 210 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. लातूरमध्ये 185 कोटी रुपये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. धाराशिवमध्ये 175 कोटी रुपये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. परभणीमध्ये 160 कोटी रुपये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. नांदेडमध्ये 150 कोटी रुपये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. जालन्यामध्ये 130 कोटी रुपये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 120 कोटी रुपये, हिंगोलीमध्ये 95 कोटी रुपये. तर याप्रमाणे पीक विमा शेतकरी बांधवांना टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. यानंतर येते आपलं बुलढाणा. तर बुलढाण्यामध्ये इथं 90 कोटी रुपये मंजूर झालेले आहे, परंतु वाटप व्हायचा राहिलेला आहे. लवकरच वाटप सुरू होणार आहे. अकोल्यामध्ये 85 कोटी रुपये मंजूर झालेले आहे. अमरावतीमध्ये 80 कोटी रुपये मंजूर झालेले आहे. वाटप लवकरच होणार आहे. यवतमाळमध्ये 110 कोटी रुपये पीक विमा वाटप सुरू झालेले आहे. नागपूरमध्ये 75 कोटी रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे. वर्ध्यामध्ये 70 कोटी रुपये, चंद्रपूरमध्ये 65 आणि गडचिरोलीमध्ये 50. तर या जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. म्हणजे सुरू तर झालेला आहे परंतु टाईम लागणार आहे. तर या 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने घाबरायचं नाही आहे. लवकरच पीक विमा आता इथं जमा होणार आहे. यामध्ये नाशिकमध्ये 140 कोटी रुपये मंजूर झालेले आहे. लवकरच पीक विमा जमा होईल. अहमदनगरमध्ये 135 कोटी रुपये, सोलापूरमध्ये 130 कोटी रुपये, पुणेमध्ये 120 कोटी रुपये, सातारामध्ये 95 कोटी, सांगलीमध्ये 90 कोटी, कोल्हापूरमध्ये 85 कोटी. यानंतर धुळेमध्ये 80 कोटी, जळगावमध्ये 100 कोटी, नंदुरबारमध्ये 70 कोटी, पालघरमध्ये 60, ठाणेमध्ये 65, रायगडमध्ये 55, रत्नागिरीमध्ये 50 आणि सिंधुदुर्गमध्ये 45. तर याप्रमाणे पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर आता काही जिल्ह्यांमध्ये वाटप पूर्णपणे होत आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये अर्धवट वाटप सुरू झालेले आहे. तर आता पैसे किती मिळत आहेत, तर आता हे शेतकरी बांधवांच्या पिकावरती भरपाईचं अवलंबून राहणार आहे आणि किती क्षेत्र होतं. तर काही शेतकऱ्यांना 1500, काही शेतकऱ्यांना 2500, 10,000, 25,000. तर एका एकरासाठी 25,000 पर्यंत पीक विमा इथं मिळू शकतो. तर आता लगेच तुम्ही कॉल करा. आता ज्यांना कोणाला पीक विमा आलेलाच नसेल तर अशाने 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करा आणि पिकाची तक्रार करा. यामध्ये ज्यांना पीक विमा आलेला नसेल, तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल, तुम्हाला पीक विम्याचे पैसे आले नसतील तर या नंबरवरती कॉल करायचा आहे. पैसे आले नाहीत, अर्ज पेंडिंग आहे, रिजेक्ट झालेला आहे, यादीमध्ये नाव नाही तर अशांनी तक्रार नोंदवायची आहे 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती. आता पीक विम्याचे पैसे कोणाला जमा इथं होत आहे, ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे. याचप्रमाणे ज्यांच्या शेतातील सर्वे झालेले आहे, नुकसान भरपाईचे सर्वे, ज्यांचा अर्ज मंजूर आहे, आधार लिंक आहे, याचप्रमाणे ई पीक पाहणी केलेली आहे, KYC वगैरे सर्व ओके आहे, तर अशांना पैसे तर येत आहे. आता पीक विम्याचं यादीमध्ये नाव असणे देखील असणे आवश्यक आहे. आता यादीत नाव असेल तरच तुम्हाला पीक विमा मिळणार. प्रधानमंत्री पीक विमा योजना किंवा पीक विमा टाका, फार्मर किंवा बेनिफिशरी लिस्टवरती क्लिक करा. बेनिफिशरी लिस्टवरती क्लिक केल्याच्या नंतर आपलं राज्य सिलेक्ट करा, महाराष्ट्र, तालुका, जिल्हा, गावाचे नाव. याचप्रमाणे सर्चवरती क्लिक करा तर गावाची संपूर्ण यादी तुम्हाला बघायला मिळेल. यादीत काय दिसते, शेतकऱ्यांचे नाव, पिकाचा प्रकार आणि अर्जाची स्थिती, अप्रूव्हल आहे, पेंडिंग आहे किंवा मिळालेली रक्कम किती आहे. याचप्रमाणे लेखी अर्जसुद्धा इथं देता येऊन तुम्हाला पीक विमा मिळवता येणार आहे. यासाठी तुम्हाला लेखी अर्ज अशा पद्धतीने इथं लिहायचं आहे. प्रति शाखा व्यवस्थापक, पीक विमा कंपनी प्रतिनिधी, कंपनीचे नाव किंवा बँकेचे नाव लिहा, तालुका, जिल्हा, पीक विमा रक्कम खात्यातनं जमा झाल्याबाबत अर्ज. महोदय, मी खाली सही करणारा अर्जदार आपणास विनंती करतो की सन 2025 आणि 26साठी पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे. माझा अर्ज मंजूर झालेला असून अद्याप माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. माझी माहिती खालीलप्रमाणे आहे. नाव, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, पिकाचे नाव, 712 गट क्रमांक, गावाचे नाव, तालुका, जिल्हा आणि मी KYC ई पीक पाहणी देखील पूर्ण केलेली आहे.
तरी माझ्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही, आपणास नम्र विनंती आहे की माझा अर्ज तपासून लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम माझ्या खात्यामध्ये जमा करावी. ही नम्र विनंती. दिनांक, अर्जदाराची सही आणि नाव. जर तुमचे पैसे पीक विम्याचे आले नसतील तर लेखी अर्ज देऊ नका. आता पीक विमा अर्जासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्र इथं जोडायचे आहे. यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, बँकेचं पासबुक, 7/12 आणि 8 हे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं जोडायचे आहे. आणि पीक विम्याची पावती, ई पीक पाहणी केलेली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट आणि ऑनलाईन कॉपी पुरावा. तर आता एक्स्ट्रा जर फोटो असेल, म्हणजे तुमच्या पिकाचे जर तुम्ही फोटो काढलेले असतील नुकसान भरपाईचे, तर ते त्यासोबत जोडून द्या. तर हा जो अर्ज आहे तुम्हाला लेखी अर्ज तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिस सर्वच तालुक्याच्या ठिकाणी आहे, असं नाही की कोणत्याच तालुक्यात नाही आहे. सर्वच तालुक्यांमध्ये पीक विमा ऑफिस आहे. तर तिथं नेऊन हा तुम्हाला लेखी अर्ज द्यायचा आहे आणि त्यासोबत कागदपत्र जोडायचे आहे. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल किंवा तुम्ही 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची तक्रार करू शकता. तर लगेच कॉल करा आणि तक्रार करा पीक विमा जर आलेला नसेल तर.